आता घरी लग्न आहे म्हणून हळदीच्या कामाची तयारी व्यवस्थित चालू होती आणि हे पण आमच्याकडून काय होऊन बसलं. आज होती मोठ्या बाबाच्या मुलाची हळद. मग हळदीमध्ये नाचगाणं तर करावंच लागेल ना. त्यासाठी आम्ही आणलं जनरेटर. उन्हाळा चालू आहे तर कधी पाऊस येऊ शकते आणि लाईट जाऊ शकते. सगळा कार्यक्रम शेतातच होणार होता म्हणून घरापासून दूर विहिरीकडे आम्ही ठेवलं जनरेटर. आणि हे पा भाऊ, तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू. मग आम्ही जनरेटर चालू करायची प्रक्रिया चालू केली, पण ते काही चालू व्हायचं नाव नव्हतं घेत. सगळ्या लोकांना आपला आपला अनुभव तिथे दाखवला. मग शेवटी आमचे मामा आले, पण तरी ते काही जमलं नाही. म्हणलंय डबलं काही कामाचं नाही, चाला आपल्या आपल्या घरी आल्यावर गाडी काढली आणि आलो मलकापूरमध्ये. इकडे मुक्ताईनगर बायपासकडे जाऊन कोपऱ्यात आम्हाला एक दुकान सापडलं. तिथे मग 3-4 प्रकारचे जनरेटर पाहिलं आणि एक फायनल करून टाकलं. हा म्हणजे भाड्यानंच घेतलं बरं. मग ते जनरेटर टाकलं आपल्या गाडीमध्ये आणि आलो वापस. मग संध्याकाळसाठी पूर्ण सेटअप रेडी केला आणि कार्यक्रम चालू केला. मग सगळे भाऊ मिळून सोबत फोटो काढले आणि एवढा मोठा सेटअप रेडी करून फक्त 2 जण नाचत होते आणि बाकीचे त्याले फक्त डोळे वटारू पाहत होते. आता यांना नाचवायचं कसं तुम्हाला दाखवायचं कसं हे मी पाहतो. तुम्ही फक्त पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करून घ्या.